मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता ज्या भारती मावशी आहेत त्यांना एक कॉल येतो आणि त्या कॉलवर सांगतात की आम्हाला ॲड्रेस सापडला आहे. कुठं आहे ते फोनचं लोकेशन, आम्हाला ते लोकेशन क्रॅक झालं आहे असं म्हणतात. आणि ते लोकेशन क्रॅक झालेल्या ठिकाणी मंजू आता म्हणते की भारती मावशी म्हणतात की ठीक आहे, थँक्यू तुम्ही आम्हाला एवढी मदत केल्याबद्दल. आणि आता जी भारती मावशी आहे ती लगेच मंजूच्या रूममध्ये येते आणि मंजूकडे कॅबिनमध्ये येते आणि म्हणते की मंजू खूप मोठे झालं आहे. अगं तुला माहिती आहे का, सापडलं आहे ते कोण आहे ते. अगं ते लोकेशन आपल्याला सापडलं आहे, तर लोकेशन क्रॅक झालंय, चला यायचं का. तर इकडं बाहेर जे मयुरीन ते असतात ते बोलत असतात की काय नेमकं काय चालू आहे तुमचं. आणि मॅडम त्यांचं बोलणं आतमध्ये काय चालू असेल बरं, त्यांना आपल्याला कुठं जायचं नसेल ना ड्युटीवरती घेऊन. तर आता ते म्हणतात की हो, भारती मावशी म्हणतात ड्युटीवर जायचे, चला आपल्याला एक लोकेशन भेटलं आहे, दादासाहेबांना शोधायच्या मोहिमेवर जायचे, चला सगळ्यांनी. आणि सगळेजण जायला निघतात आणि आता सगळे दादासाहेबांना शोधायला निघालेले असतात. तर इकडं आता जी जो हे आहे अमृता, ती बसलेली असते. अमृताची आई तिला सफरचंद वगैरे चिरते, कापते आणि म्हणते की हे बघ अमृता, इथून पुढं असं पौष्टिकच खात जा तू, वेगळं अगं काही खाऊ नको अगर बगर. अगं हे पौष्टिक सफरचंद खूप पौष्टिक असतात, असं पौष्टिक फळं वगैरे खात जा, चांगले राहतात ते. तर आता लगेच अमृता म्हणते काय खाऊ आई, मला तर खूप टेन्शन येतं, यांना कळलं तर काय होईल. तेवढ्या तिथे आता तो आमरीचा नवरा येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमच्या दोघींचं, आणि काय तिला एवढं खायला देताय तुम्ही, काय चाललंय हो. तर आता लगेच जी मंजूची आई आहे ती म्हणते की या ना, बसा ना तुम्ही, अहो काही आणू का तुम्हाला पाणी चहा वगैरे करून. तर आता लगेच तो म्हणतो की आज दिवस कुठून उगवला ना काय माहिती, आज माझ्या एवढं पुढं पुढं करतायत, नेमकं दिवस कुठून उगवला यांना काय माहिती, असं म्हणत असतो. आणि म्हणत असतो की तुम्हाला नक्की दिवस कुठून उगवलाय आज माझ्या पुढं पुढं करायला एवढं, असं म्हणतो. तर आता मंजूची आई म्हणते काही नाही अहो असंच. तर आता लगेच तो म्हणतो की नाही काहीतरी भानगड दिसते मला. तर तो विचारतो की काय हो, नक्की सांगा काय आहे तुमचं, अहो नक्की काय चाललंय तुमच्या दोघींच्या मनामध्ये. तर आता लगेच ती म्हणते की शांत व्हा, बसा तुम्ही इथे. आणि लगेच मंजूची आई म्हणते की अहो तुम्ही बाबा बनणार आहात. तर आता लगेच अमृता म्हणते की बस झाली आता, दारू वगैरे पिणं बंद करा तुम्ही. अहो तुम्ही आता बाबा होणार आहे, मग अशी दारू वगैरे कशाला पिताय, अहो बंद करा हे सगळं काही, असं बोलते. तर आता लगेच जो आहे तिचा नवरा, म्हणजे आमरीचा नवरा म्हणतो की हे बघ आमरे, काय बोलते तू, शुद्धीवर आहे का. आणि पाण्याचा ग्लास तो फेकतो आणि म्हणतो की मला नाही व्हायचं बाबा. आणि काय ग, याची जिम्मेदारी कोण उचलेल, याला कोण सांभाळेल सांग बरं. अगं तुझी ती बहीण ऑन ड्युटी असते कायम, आणि तिचं ऑन ड्युटी आणि सत्य सोडून तिला दुसरं काही दिसत नाही. ही तुझी आई म्हातारी झाली आहे, तिला म्हणा तर वारीत जा, आमच्यामध्ये नाक खुपसू नको. आणि हे बघ मला काय टाईम नाही अशा लफड्यात पडायला, त्यामुळं हे बाळ सांभाळायला कोण मोकळं नाहीये. तुझ्याकडून होत असलं तर बघ तू तिकडे, नाही तर मला नको सांगू. आता मंजूची आई म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, असं का बोलताय, तुमचं पहिलंच बाळ आहे दोघांचं. तर आता लगेच तो म्हणतो की मला नकोय म्हटलं ना मी, मग नकोच आहे मला, तुम्ही का आमच्यामध्ये बोलताय हो, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही म्हातारा झालात, वारी बिरी करा, देवधर्म करावा, तर काय होय पाळणा हळम पालमा हलवा. तर आता लगेच मंजूची आई म्हणते की हो, मग आपल्या घरात लहान बाळ लेकरू एखादं आलं पाहिजे ना, आपल्या घरात पण पाळणा हल्ला पाहिजे, असं म्हणतात. तर आता लगेच आंबरीचा नवरा म्हणतो की घ्या पाळणा बसा हालत, तुम्ही जा बरं वारीला इथून निघून, आमच्या नवरा बायकोच्या मध्ये कशाला बोलताय तुम्ही, अहो हे घराची लायकी तरी आहे का इथे एक बाळ वाढवायची, असं म्हणतो. आणि आता लगेच तो म्हणतो की जाता की इथून तुम्ही आता. आणि तो म्हणतो की पाडून टाका आंबरे, मला हे बाळ लागत नाही, असं म्हणतो आणि रूममध्ये निघून जातो. तर आता मंजूची आई म्हणते की आंबरे शांत हो. तर आता अमृता म्हणते आई ते बरोबर बोलतायत, अगं काय करू मी एकटी सांग ना गं. मला वाटलं त्यांच्या मनामध्ये मला मला खुश बघायचं होतं त्यांना, आपलं बाळ जगात येतं म्हटल्यावर एखादा माणूस किती खुश होतो माहिती का. आणि या माणसाची सुद्धा थोडं स्माईल सुद्धा नाही आली चेहऱ्यावरती, असं कुठं हसतं का काही, असं म्हणत असते. तर आता लगेच मंजूची आई म्हणते की आमरे शांत हो, असं काय करते, अगं मी आहे, सत्यजित राव आहे, मंजू आहे, आपण सगळे बघून घेऊ त्या बाळाचं, असं म्हणतात. तर आता इकडं जी मंजू आहे तिकडं आता ड्युटीवर आलेली असते, तात्यासाहेबांना शोधायला एका बंद पडक्या कंपनीमध्ये घरामध्ये आलेले असतात. आतमध्ये जातात, तिकडे तिकडे शोधतात, काहीच दिसत नाही. तेवढ्यात एक रेडिओ दिसतो, त्याच्याजवळ जातात आणि ते रेडिओ ऑन करतात. तर ते ऐकतात, तर ते म्हणतात की तात्यासाहेब बोललेले असतात, म्हणतात की इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे, मला कुठं शोधतो, मी तुला सापडू शकत नाहीये, किती शोधायचे मोहीम राख ग, पण मी तुला सापडू शकत नाहीये. मला माहिती होतं तू इथपर्यंत येशील आणि आली आहेस तू, मला माहिती आहे, असं म्हणतात. तर आता इकडं
जो सत्य आहे तो घरी येतो आणि घरी आल्यावरती मम्मी साहेब लगेच सत्याला म्हणतात, "अरे सत्या कुठं गेला होतास तू? मला किती काळजी लागली माहिती आहे का? आता इथून पुढे तुला सगळ्यांची शपथ आहे घरातली. अजिबात कुठं जायचं नाही इथून पुढे. अजिबात म्हणजे अजिबात नाही. इथेच थांबायचं घरी तू." असं म्हणतात आणि आता सत्या म्हणतो, की "नाही, मला पोलिसांची मदत करायला जाणं भाग पाडणार आहे. कारण की पोलिसांची आपण नाही मदत केली तर कोण मदत करणार आहे? ते आपल्यासाठी तात्यासाहेबांना शोधून काढतायत ना." असं म्हणतो. तर बघूया आता पुढील भागामध्ये काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.